नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि अखेर आपण आता ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आता आपल्याला बघावयास मिळून सावलीच्या आवाजाचे सत्य सारंगसमोर सत्यात आता येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि अस्मीने केलेली एक चूक, अस्मीने केलेला एक हट्ट आता अस्मीला खूप महागात पडून ज्या वेळेस आता कॉम्पिटिशनमध्ये अस्मी आता सारंगला ताराचे गाणे ऐकवायला घेऊन येते, त्याच वेळेस आता सावलीच्या आवाजाचे सत्य कसे सारंगसमोर येते. आणि सावली ही गाणी गात असल्याचे सत्य जेव्हा सारंगला समजते, त्याच वेळेस आता सगळ्यात मोठ्या सत्याचा सारंगसमोर भयानक उलगडा होऊन सारंग आता सावलीसाठी कोणता निर्णय घेणार हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता सावलीला कायमचं मेंढरांच्या घरून बाजूला करण्यासाठी तिलोत्तमाचे सुद्धा आता प्रयत्न चालू असतात. तिलोत्तमाने अस्मीला सांगितलेले असते की काही जरी झालं तरी त्या मुलीचा खोटारडेपणा पुराव्यासकट तू सिद्ध करायचा आणि तुला मी हे टार्गेट देत आहे. आणि तुला जर मेंढरांच्या घरी इथे सारंगच्या सोबत राहायचं असेल तर तुला हे करावेच लागेल. तिलोत्तमा म्हणते, हे बघ अस्मी, काही जरी झालं ना, ती मुलगी मला या घरात नको आहे. आणि त्यासाठी सारंगसमोर जर तू ती मुलगी खोटारडी आहे हे सिद्ध केले की तुला या घराचा दरवाजा कायमचा उघडा असेल आणि त्याच वेळेस मी त्या मुलीला बाहेर काढील आणि मग ते तुझ्यासाठी सुद्धा चांगलं असेल आणि माझ्यासाठी. त्यासाठी तुला काही जरी केलं तरी सारंगला तुला प्रेमाने आपलंसं करून त्या मुलीचा पुरावा तुला सारंगसमोर आणावायचाच आहे. हे आता तिलोत्तमाने अस्मीला सांगितलेलं असतं. अस्मी म्हणते की हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्यासाठी आता अस्मी ही आता सावलीवरती पाळत ठेवूनच असते. सावली काय करते, काय कुठे जाते याची सगळी आता माहिती आता अस्मी ठेवत असते. आणि ज्या वेळेस आता अप्पू आजारी असल्याचा फोन सावलीला येतो, पटकन आता पैशाची व्यवस्था करण्यासाठी सावली बाहेर पडलेली असताना इकडे अस्मीने आता राकेशला फोन करून अस्मीवरती पाळत ठेवायला लावलेली असते. आणि जेव्हा अस्मी आता भैरवीच्या घरी जाऊन पैशाची मागणी करते, त्यावेळेस आता सावलीला काही एक पैसे न देता भैरवीने तिथून आता हाकलून दिलेले असते. आणि आता त्यानंतर मात्र काय करावे नि काय नाही असे मनात विचार आणत सावली आता जगन्नाथच्या घराकडे जात असते. आणि त्याच वेळेस जगन्नाथ हा सावलीला बघतो. आणि जेव्हा आता सावलीला पैशाची गरज आहे, अप्पू आजारी आहे हे सत्य आता जगन्नाथला समजते, त्याच वेळेस आता जगन्नाथ सावलीला पैसे देण्यासाठी तयार झालेला असतो. आणि त्याच वेळेस अस्मी आता राकेशला पाठवल्यामुळे राकेशने आता त्यांचा तो सगळा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये शूट केलेला असतो. जगन्नाथने आता सावलीला पैसे घ्यावे त्यासाठी आग्रह केलेला असतो. आणि जगन्नाथने सांगितलेले असते की सावली, तू सुद्धा माझी मानलेली मुलगीच आहे आणि आज तुला पैशाची गरज आहे. सावली पैसे घ्यायला आता नकार देते, पण जगन्नाथ म्हणतो आता या वेळेस तुला पैशाची गरज आहे तेव्हा तू बाकीचा विचार करू नकोस. सावली म्हणते की पण तुमच्याकडून जर मी पैसे घेतले तर सारंग सरांना वाईट वाटेल. तर आता जगन्नाथ म्हणतो की आत्ता तुला पैशाची गरज आहे, कुणाला काय वाटेल ना हे आपण नंतर बघू. असे म्हणत आता जगन्नाथने सावलीला पैसे दिलेले असतात. आणि त्याच वेळेस त्या व्हिडिओमध्ये ते सगळं शूट झालेलं असतं. आणि आता राकेश तो व्हिडिओ आता अस्मीला दाखवतो. आणि तो व्हिडिओ बघता अस्मीचा आनंद गगनात मावेनासा होतो. आणि अस्मी विचार करते की जगन्नाथ सावलीला पैसे देतोय आणि तेही आपण पुराव्यासकट पकडलंय, म्हणजे अस्मी आता जगन्नाथसाठी काम करते आणि जगन्नाथने सांगितल्याप्रमाणे या घरी राहते. आणि त्यासाठी जगन्नाथ सावलीला पैसे देतो हे आता आपण सारंगच्या समोर आणू शकतो. हे आता तो व्हिडिओ बघून अस्मीच्या लक्षात येते आणि अस्मी आनंद झालेली असते. आणि आता पटकन आता अस्मी ही तिलोत्तमाला आणि सारंगला सगळ्यांना ज्यावेळेस सगळेजण असतात त्यावेळेस तो व्हिडिओ घेऊन येते आणि म्हणते की आज मी तुम्हाला त्या मुलीचा खोटारडा चेहरा दाखवणार आहे. आणि तुम्ही आत्तापर्यंत माझ्यावर विश्वास ठेवत नव्हता ना, पण आता बघा त्या मुलीचा खोटारडा चेहरा. मी तुम्हाला वेळोवेळी सांगत होते की ती मुलगी जगन्नाथसाठी काम करते, जगन्नाथने पैसे देऊन तिला या घरी आणले आणि बघा आज ही मुलगी घराच्या बाहेर गेली होती ना,
जगन्नाथकडे पैसे आणायला गेली होती ती आणि बघा असे म्हणत आता तो व्हिडिओ अस्मीने तिलोत्तमाला आणि सारंगला दाखवलेला असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी जगन्नाथकडे जाऊन या मुलीने पैसे घेतले. इथे एवढा महत्त्वाचा कार्यक्रम होता तरीसुद्धा ती मुलगी थांबली नाही. तिचा फक्त मेन हेतू फक्त पैसे कमावणे आहे. आता आलं का तुमच्या लक्षात? आणि आता सावलीने असं का केलं? सावलीने जगन्नाथकडून पैसे का घेतले असेल? असे विचार आता सारंगच्या मनात येत असतात. इकडे आता त्याच वेळेस भैरवीने सावलीला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की सावली, उद्या गाण्याची कॉम्पिटिशन आहे. गाण्याची प्रॅक्टिस रिहर्सल तू केली ना, आणि उद्या मला काही गडबड व्हायला नको. आणि तशीच आता सावली ही हॉस्पिटलमध्ये जाते. पण एक घटना घडलेली असते. ज्यावेळी जगन्नाथ सावलीला पैसे देत असतो त्यावेळेससुद्धा आता जगन्नाथचे पैसे सावलीने घेतलेले नसतात आणि रिकाम्या हाताने सावली आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते. आणि जेव्हा आता एकनाथरावाने सावलीने पैशाची काही व्यवस्था केली नाही हे कळते तेव्हा एकनाथरावला धक्का बसतो. एकनाथराव म्हणतात, सावली तू काय केलंस हे? आणि लगेच आता सावली म्हणते की विठ्ठल आपल्या पाठीशी आहे, नक्कीच तुम्ही काही काळजी करू नका, तो यातून मार्ग काढेन. तर आता इकडे जगन्नाथला सावलीने पैसे घेतल्यामुळे वाईट वाटते आणि लगेच आता जगन्नाथ सारंगला फोन करतो आणि सांगतो की सावलीचा भाऊ अप्पू हॉस्पिटलमध्ये आहे. मी तिला पैसे देत होतो पण तुझ्यामुळे तुला राग येईल, तुला वाईट वाटेल म्हणून सावलीने आज पैसे घेतले नाही आहे. तेव्हा आता सारंगला सावली हॉस्पिटलमध्ये असल्याचे कळताच सारंग हा तिथे येतो आणि आता सारंगला सत्य समजलेले असते आणि पटकन सारंग पैशाची व्यवस्था करून सारंगने हॉस्पिटलमध्ये अप्पूचे पैसे आणि बिल सगळं काही भरलेलं असतं आणि सावलीला आनंद झालेला असतो. त्यानंतर आता इकडे गाण्याचा कार्यक्रम असल्यामुळे सावली हॉस्पिटलमधूनच आता गाणे गायला आता ताराच्या कॉम्पिटिशनमध्ये निघालेली असते. सारंग म्हणतो की सावली तू घरी येतेस ना? तर सावली म्हणते नाही, ते ताराचे गाणे आहे ना त्यासाठी मला अगोदर तयारी करायला जायचं आहे, मी जाते. आणि सावली निघून जाते. इकडे सारंग घरी येतो आणि आता इकडे अस्मी आता सारंगला ताराचे गाणे ऐकण्यासाठी घेऊन जाण्याचा हट्ट करते. अस्मी म्हणते, सारंग अरे ताराचे गाणे आहे, चल ना आपण जाऊयात. आणि खूप हट्ट केल्यानंतर आता सारंग हा ताराचे गाणे ऐकायला आता अस्मीसोबत येतो. इकडे आता ठरल्याप्रमाणे पुन्हा त्या सिक्रेट रूममध्ये आता सावली गेलेली असते. ताराने गाण्याची सगळी तयारी करून तारा स्टेजवर आलेली असते आणि त्याच वेळेस आता सावली ही गाणं गाऊ लागते आणि तारा ही गाण्याची ॲक्टिंग करत आता रियालिटी शो सुरू झालेला असतो. सारंगसुद्धा आता अस्मीला घेऊन तिथे आलेला असतो आणि आता अस्मी गाणे ऐकण्यात दंग असते. पण त्याच वेळेस सारंग आता सावली कुठे असेल असा विचार करून सावलीला इकडे तिकडे बघू लागतो आणि आता सावलीला बघत असताना अचानक सारंग हा पाठीमागे त्या रूमच्या दिशेने जातो आणि सावलीने मात्र आता दरवाजा आता उघडाच ठेवलेला असतो आणि एक दार उघडे असताना सावली गाणं गात असते आणि त्याच वेळेस सारंग हा त्या आवाजाच्या दिशेने तिथे येताच आता सारंग समोर सावलीच्या गाण्याचे सत्य आलेले असते. जे तारा गाणे गाते तेच इकडे सावली गाणे माईकमधून गात असल्याचे सत्य सारंग समोर येऊन सारंगला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि सावली गाणं गात असल्याचे सत्य सारंग समोर येऊन सावली आत्तापर्यंत तारासाठी गाणं गात होते आणि हा आवाज सावलीचाच आहे याची आता सारंगला खात्री होते. आणि त्याच वेळेस आता भैरवी ही सावलीकडे येत असताना समोरचा तो भयानक दृश्याचा नजारा बघून भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि अस्मीच्या हट्टापायी आता सारंग समोर दुसऱ्याच त्या कॉम्पिटिशनमध्ये आलेली असते सावलीच्या गाण्याचे सत्य. तर आता सावलीचे ते आवाज आणि ते गाणे बघून आता सारंग आता सावलीसाठी कोणता निर्णय घेणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी